अशी एक लग्नगाठ भाग 47। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागे भागात पाहिले की सीमा तिच्या आयुष्याबद्दल सांगते. तृप्ती, श्रेयस आणि नीताताई सगळे सुन्न होऊन ऐकत असतात. तिची सावत्र आईने गोड बोलून सीमाच्या घरात प्रवेश मिळवला होता, सीमाच्या पप्पासोबत लग्न करून. तर आता पुढे नवीन आईसाठी बापाने ज्वेलरी आणि महागडे साड्या वगैरे बघून सीमाला वाटले आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत आणि एवढे घ्यायला पैसे कुठून आले असतील. सीमाला खूप वाईट वाटले, पण आईबापामध्ये भांडण होईल म्हणून ती काहीच बोलली नाही. चित्रा हळूहळू सीमाला सगळी कामं लावू लागली आणि स्वतः आराम करायची, एन्जॉय करायची, टी व्ही बघायची, मेकअप करायची. एकदा पोळ्या करताना सीमाचा हात भाजला. सीमा ओरडू लागली, आई ग. चित्रा त्रासून म्हणाली, काय कार्टी, किती ओरडते. तिने लक्षही दिलं नाही. चित्रा सीमाला सगळी कामं करायला लावायची. सुसेनसमोर मात्र सीमाला आत तिच्या रूममध्ये पाठवायची आणि स्वतः कामाला लागायची. आणि सुसेन ऑफिसला गेल्याबरोबर तिच्यावर अत्याचार करायची. ये महाराणी, उठतेस की नाही, किती कामं पडली आहेत, फुकटचं खायला पाहिजे तुला फक्त. एक तुझी आई अंतरुणावर पडून पडून आयतं खायची आणि आता तू आयतं खातेस. माझा सुसेन बिचारा तुम्हा मायलेकींसाठी कमवायचा, थकून जायचा बिचारा. चल पटापट कामं कर. म्हातारी आहेस का तू, हळूहळू हात चालवतेस तर. सीमाला खूप वाईट वाटायचे. असेच हळूहळू 2-3 वर्ष निघून गेले. तिच्या सीमाला त्रास वाढतच होता. सुसेनला काहीच कळायचे नाही. सुसेनसमोर तिचं सीमावर खूप जीव असल्याचं दाखवायची. सीमाच्या जाण्याच्या मार्गावर एक अर्धवयाचा पुरुष, जो तिच्या बापाच्या वयाचा होता, तो तिला पाहत राहायचा. एक दिवस त्याने सीमाला हटकले, ये पोरी, इकडे ये. सीमाच्या मनात काहीच नव्हते. ती सहज गेली. म्हणाली, बोला काका, काय काम होतं. त्याने तिला जोराने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. सीमा म्हणाली, दुष्ट, धोकेबाज, काय करतो आहेस असं. अरे लाज वाटते का तुम्हाला. आणि जोराने त्याच्या गालावर थप्पड मारून घरी आली. ती व्यक्ती तिला संतापात म्हणाली, थांब, ही थप्पड महागात पडेल तुला. ती घाबरून घरी पळत आली. हे सगळं चित्रा दुरून बघत होती. तिला खूप चांगलं वाटलं. ती मनात म्हणाली, अरे वा, हा मसाला तर मला कधी ना कधी कामात येईल. त्या प्रसंगाने सीमा खूप घाबरली होती. घरी आल्याबरोबर ती रडतच आई म्हणून चित्राच्या कुशीत शिरली. चित्राने तिला दूर ढकलून दिलं. ए चल हट तिकडे, तुझे घाणेरडे हात माझ्या महागड्या साडीला लागलेत ना. केव्हाची गेली होती ती बाजाराला. खरेदीसाठी जातेस का मज्जा मारायला जातेस. घरात किती कामं पडली आहेत. चल निघ, घरात भांडी आहेत घासायची, जा घासून टाक लवकर. नंतर स्वयंपाक पण करायचा आहे तुला. तुझे पप्पा येतील आता ऑफिसातून, तेवढ्यात स्वयंपाक पण तयार पाहिजे, जा लवकर. सीमाला खूप रडू आले. तिला तिच्या आईची आठवण आली, पण काय करणार, नाईलाज होता. ती रडतच घरात गेली आणि भांडी घासू लागली. पण त्या प्रसंगामुळे ती खूप घाबरलेली होती. घाबरल्याने भांडी घासताना तिच्या हातातून काचेचे ग्लास खाली पडला आणि फुटला. चित्राने ते पाहिले. तिचा संताप अनावर झाला. ती बोलू लागली आणि चिमट्याने मारू लागली, तुझी आई येणार आहे का हे ग्लासाचे पैसे भरायला. बिचाऱ्या सुसेनला किती कष्ट पडतात आणि घरी बसून तू असे नुकसान करते. चिमट्याच्या माराने तिच्या चेहऱ्यावरच्या रक्ताचे डाग उमटले. सुसेन घरी आला. त्याच्या आपल्या मुलीवर खूप जीव होतं. त्याने विचारलं, काय झालं बेटा. यावेळेस मात्र सीमाने आपल्या बापाला सावत्र आईने मारले म्हणून स्पष्ट सांगितले. सीमा आईबद्दल कुठलंच काहीच सांगत नव्हती, म्हणून तिच्या सावत्र आईला असे वाटले तर हे पण सांगणार नाही. पण सीमाने सगळं सांगून दिलं म्हणून ती थोडी घाबरली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्याचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न करू लागली. पण सुसेनचे आपल्या मुलीवर खूप जीव असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे वर्ण त्याला सहन होत नव्हते. तो चित्राला बोलला, माझ्या फुलासारख्या मुलीला तू का मारलेस असं म्हणून तिच्या गालावर 2 थापड मारल्या. सुसेन सीमाला म्हणाला, बेटा तू तुझ्या आजीकडे राहायला जा. सीमा म्हणाली, नाही पप्पा, मी इथं तुमच्याजवळ राहीन, कुठेच जाणार नाही तुम्हाला सोडून. तिच्या अशा बोलण्याने सुसेनच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, नाही बेटा,
मुली म्हणजे चिमण्या असतात, एक दिवस बापाला सोडून भुरकन उडून जातात परक्या घरी, तशी तूही उडून जाशील एक दिवस मला सोडून. तुझ्यासाठी एक दिवस राजकुमार येईल तुला घ्यायला आणि तुला घेऊन जाईल. सुशांतने सीमाच्या डोक्यावरून हात फिरवला. सीमाच्या लग्नाचा विषय निघताच चित्राच्या डोक्यात क्लिक झाले. तिचे डोळे चमकले. चित्रा एक दिवस बाहेर गेली आणि ज्या गाडीच्या मालकाने सीमाला बळजबरी केली होती, अगदी त्याच गाडीपाशी ती थांबली. तिने काचेवर ठकठक केलं. त्याने दार उघडलं. कोण तुम्ही? असं विचारल्यावर चित्रा म्हणाली, काल तुम्ही ज्या मुलीला छेडत होता, मी तिची आई. तो व्यक्ती घाबरला. ततपप करू लागला. मी नाही काही केलं. तेवढ्यात चित्रा हसू लागली. घाबरू नका. का केलं नाही? केलं असतं ना काहीतरी, असं म्हणून जोराने हसू लागली. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या मनात आलं, ही आई आहे की कोण? ती त्याला म्हणाली, जाऊ द्या, मला जास्त वेळ नाही. मी सरळ मुद्द्यालाच हात घालते. तुम्ही दररोज तिच्याकडे अगदी लाड टपकल्यासारखे पाहत होते. तुम्हाला आवडली? तो म्हणाला, खूपच कोवळी काकडी आहे. अशा कोवळ्या काकड्या मला खूप आवडतात. आणि तेही कोरी करकरीत. दोघेही हसू लागले. चित्रा पुढे म्हणाली, घेऊन जा तुमच्या घरी तिच्याशी लग्न करून. तो म्हणाला, खरंच? पण तिचा बाप मला देईल? ती म्हणाली, ते सगळं माझ्यावर सोडा. फक्त तुम्ही लग्नाला चेहरा बांधून हजर व्हा. मात्र एक काळजी घ्या, लग्न आटोपतेपर्यंत चेहरा दाखवू नका. बस एकदाचं लग्न झालं म्हणजे कायमची नरकात जाईल. आणि ती मनाशी म्हणाली, मला थप्पड मारायला भाग पडलंस काय तुझ्या बापाला? बघ आता किती पश्चाताप होईल तुला माझ्याशी पंगा घेण्याचा. त्या व्यक्तीने त्याचं नाव माधव सांगितले. तो म्हणाला, त्यात तुम्हाला फायदा काय? ती म्हणाली, ती गेल्यावर तिच्या बापाच्या साऱ्या इस्टेटीची मालकीन फक्त मी एकटीच राहणार. आणि ती हसू लागली. दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केला. चित्रा म्हणाली, त्या मुलीमुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. काल तर त्या मुलीसाठी माझ्याच नवऱ्याने मला थप्पड मारली. त्या थप्पडचा बदला घ्यायचा आहे मला. राजकुमार येईल का तुला घ्यायला? पाठवतेच मी तुझा राजकुमार. असं म्हणून ती खदाखदा भेसूरपणे हसू लागली आणि दोघेही हसू लागले. ती घरी आली. सुशांत ऑफिसमधून कधीचाच आला होता. सुशांतने तिला विचारले, चित्रा कुठे गेली होतीस? ती म्हणाली, आपल्या सीमासाठी मी खूप चांगलं स्थळ आणलं आहे. श्रीमंत घराणं आहे. राज करेल आपली मुलगी. अहो, मी सुद्धा तिची आई आहे. माझेही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण त्या दिवशी संतापात माझ्याने असं झालं. मला माफ कर बेटा सीमा. असं म्हणून तिने सीमाला जवळ घेतले. लग्न करून माझी मुलगी चिमणीसारखी उडून जाईल आणि मी तिच्याशी असं वागले. मला खूप पश्चाताप होतो आहे. सुशांत, मला माफ करा. सुशांतला तिचा ड्रामा खरा वाटला. त्याने चित्राला माफ केले. त्याला असं वाटलं की ही बदलली आहे आणि हीच खरंच माझ्या मुलीवर जीव आहे. तो म्हणाला, मुलगा कुठे आहे? काम काय करतो? सगळं विचारलं. ती म्हणाली, मुलाचा स्वतःचा कारखाना आहे. श्रीमंत आहे. बंगला, गाडी सगळं आहे. त्याला खूप आनंद वाटला. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.